नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज बरेच दिवसांनी आपण भेटतोय आणि त्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी होऊन गेल्यात. आरोग्याच्या दृष्टीने म्हणा किंवा सीझनच्या दृष्टीने, हवामानाच्या दृष्टीने. शेवटचा आपण व्हिडिओ केला होता त्यावेळेला ऋतू विपर्य म्हणजे बिघडलेला ऋतू म्हणजे काय आणि ह्या विषयावर आपण बोललो होतो आणि तो विषय होता. आणि आता पूर्णपणे पालट आहे आणि थंडी पडायला लागलेली आहे आणि त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सुवर्ण पर्व सुवर्ण पर्व हे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आता आरोग्य ज्यांना सुधारायचं आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत चांगली अशी ही वेळ आहे. त्यामुळे हा हेमंत ऋतू संपूर्ण वर्षातला सर्वात आरोग्यदायी ऋतू आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने, विशेषतः उत्तर गोलार्धात आणि भारत भूमीसाठी. हीच गोष्ट दक्षिणेकडे दक्षिण गोलार्धात कुठे असेल आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला भारतामध्ये 6 ऋतू स्पष्ट असतात आणि त्यामुळे आरोग्य योग्य प्रकारे आखता येतं आणि योग्य प्रकारे आपण आपलं आरोग्य जपू शकतो आणि वाढवू शकतो. त्यामुळे आरोग्यासाठी हेमंत ऋतू, पुढे येणारा शिशिर ऋतू हे फार महत्त्वाचे आहे. आणि विशेषतः हेमंत ऋतू आपण जर फुकट दवडला किंवा त्याच्यामध्ये आपण नको त्या गोष्टी करून उगाच भरीस पडलो तर वेळ फुकट गेल्याची एक रुखरुख वर्षभर लागू शकते, कारण असा काळ संपूर्ण वर्षात पुन्हा नसतो. संपूर्ण भारत भूमीमध्येच या काळामध्ये बाष्पाचं प्रमाण कमी असतं. यावर्षी महाराष्ट्रानेही जवळपास ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी पाऊस अनुभवला आणि त्यामुळे आता पुढे काय होणार आणि किती दिवस हा पाऊस चालणार अशी एक भीती किंवा एक शंका मनात राहिली होती. ती पूर्णपणे आता तिचा निराश झालेला आहे आणि एवढं समजायला हरकत नाही की जसं दक्षिणेला 2 मोसमांचे असे मान्सून असतात तसेच यावर्षी आपण महाराष्ट्रातही अनुभवले. त्याचे आरोग्यावर परिणाम आहेत, त्याचे कृषीवर परिणाम आहेत आणि ते आपल्याला सुधारायचे आहेत आणि त्यासाठी हेमंत ऋतू हाच मुख्य ऋतू आहे की ज्या वेळेला आपण बऱ्याच गोष्टी वर्षभराच्या भरून काढू शकतो. गंमत म्हणजे ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे दोघांसाठीही हा ऋतू तेवढा सहाय्यकारी आहे, कारण दोन्ही गोष्टींसाठी अग्नी चांगला लागतो आणि पाचक अग्नी किंवा जठर अग्नी चांगला असणं हे तर या हेमंत ऋतूचं वैशिष्ट्य आहे. या काळामध्ये जठराग्नीचं बळ चांगलं असतं, शरीराचं बळ चांगलं असतं आणि संपूर्ण निसर्ग हा तुमच्या शरीराला आरोग्य देण्यासाठी सिद्ध असतो. त्यामुळे थंडी चांगली आहे, भूक खूप लागते म्हणून ज्या गोष्टी आरोग्यदायी नाहीत त्या गोष्टी खाऊन आणि ज्या गोष्टी आरोग्य देत नाहीत असे विहार किंवा अशा कृती करून आपण काही ना काहीतरी ओढवून घेतो. समजा अजीर्ण किंवा एखादी दुखापत आणि त्यातून आरोग्य याच्याऐवजी अनारोग्यच पदरी येतं आणि हा बहुमोल वेळ वाया जातो असं माझं मत आहे. किंबहुना ते सत्यच आहे, कारण वर्षानुवर्ष आपण हे पाहतोय की जरी आपल्याला अजीर्ण झालं तर त्यापासून बाहेर पडण्यासाठी आपल्याला 1.5-2 आठवडे लागतात. 1.5-2 आठवडे गमवायचं कशाला? 1.5-2 आठवड्यामध्ये तुमचं वजन वाढवायचं असेल तर वाढण्यासाठी, तुमचं जर अजीर्ण असेल आधीचं तर ते नष्ट करण्यासाठी आणि प्रकृती पुन्हा स्थिर करण्यासाठी आपल्याला हा काळ अतिशय सहाय्य करतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांची मेदोवृद्धी कमी करायची त्यासाठी सुद्धा हाच काळ महत्त्वाचा आहे, कारण शेवटी जठराग्नी महत्त्वाचा आहे. जठराग्नीला संपूर्ण ऋतू संपूर्ण निसर्ग मदत करत असतो.
त्याच्याबरोबर एक काय तर व्यायाम एक जोमाने करायला पाहिजे. आणि तो एकदा केला आणि योग्य प्रकारचा आहार आपण अंगीकारला, की आरोग्य येणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे सध्या इथेच थांबतो. हेमंत ऋतू आलाय, त्याचा नक्की फायदा घ्या. या चॅनेलचाही अनुभव घ्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. कारण हे आयुर्वेदाचं आणि वेलनेस संबंधी, योगा संबंधी ज्ञान देणारं एक चॅनल आहे, ज्याचा सर्वांगीण फायदा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने आणि आपलं जीवन जगण्याच्या दृष्टीने होऊ शकतो. त्यामुळे जरूर याचा लाभ घ्या. जय जय रघुवीर समर्थ.